सामन्याला सुरुवात होणार आहे. गोलंदाज आपण पाहूया या ठिकाणी. पाळण्यातली नावं, बारशाची नावं नका सांगू. इथे मुख्य नाव काय ते सांगा आधार कार्डवरचं. ठीक आहे, या ठिकाणी सुरू होतंय. अजर आपण पाहतो तिथे अज्जू नाव आहे, त्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे. नक्कीच पाहूया. आणि प्रभाकर नाहीये तिथे, पद्माकर आहे. पद्माकर या ठिकाणी पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आधार कार्डचं सर्व व्हेरिफिकेशन सगळे झालेले आहेत. आता कोणते ऑब्जेक्शन नक्कीच येणार नाही असं. सुमित यावेळेला पहिल्या चेंडूवरती एक जोरदार प्रहार झालेला आहे आणि चेंडू सीमा पार जातोय. इथे पाहतो आपण 4 धावा निश्चित, माफ करा, पंचांचा इशारा 6 धावा. सुरुवात आपण पाहतो आजपर्यंत महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग मध्ये सुरुवात जी आहे गेल्या आतापर्यंत जवळपास 6 ते 7 सामने झालेले आहेत. 8 सामना हा 8वा सामना आहे आणि षटकाराने सुरुवात, मला वाटतं पहिला सामना असेल की ज्याची सुरुवात षटकाराने झालेली आहे. पहिला चेंडूवरती षटकार लगावलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र कमबॅक, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुमित पद्माकरने मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार लगावून नक्कीच गोलंदाजाच्या काळजावर धडकी भरवली होती. गोलंदाजा डोळ्यासमोर अंधार आणला होता. मात्र त्या पुढच्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला रोखण्यात यश आलेलं आहे सुमितला. पुन्हा एक मोठा फटका खेळलेला आहे. यावेळेला चेंडू मिड विकेटला जातोय. नक्कीच पाहूया, पंचाचा इशारा इथे येईल. 4 धावा. एक आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते पद्माकरच्या माध्यमातून. नक्कीच एक मोठी खेळी आपल्याला पाहायला मिळते बबनराव शिंदे शुगर संघाकडनं. आपण पाहतो तर नक्कीच परचेस ऑफिसर या पदावरती कायम कार्य करणारे असे एक फलंदाज आहेत जे कामावरती असताना परचेस ऑफिसर असतात. इथे मात्र आपण पाहतो एक क्रिकेटर म्हणून आपल्या मैदानात फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन सरसावून फटका, लेटकट खेळलेला चेंडू आहे. शॉर्ट थर्डमॅनकडे क्षेत्ररक्षण केलं जाईल. या दरम्यान मात्र एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने पुन्हा एकदा धावफलक या ठिकाणी आपल्याला बदलताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा. नक्कीच बबनरावजी शिंदे यांच्या शुगर फॅक्टरीतील हे सलामीचे फलंदाज इथे आपण पाहतो तर नक्कीच. आता मात्र अझर या ठिकाणी खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेला स्लॉट मधला चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढलेला कार्बेट शॉट. पाहूया डीप स्क्वेअर लेगला एक सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान मात्र 2 धावा या ठिकाणी निश्चित पूर्ण केल्या. खूप लांबवरनं प्रवास त्यांनी केला होता, परंतु 2 धावा वाचवलेल्या आपल्या संघासाठी. डीप मिड विकेटचा खेळाडू इथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय. आप्पासाहेब यांनी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं होतं. दरम्यान धावसंख्या जी आहे ती नक्कीच या ठिकाणी पाहतो तर 1 षटकाचा खेळ संपतोय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकही गडी न गमावता 13 धावा. या 13 धावा आपण पाहतो तर धावफलकावरती नक्कीच प्रयत्न चांगला आहे. साधारण एक सरासरी जर पाहिली तर 1 षटका समाप्तीनंतर 13 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दरम्यान वळूया पुन्हा एकदा इकडे. मात्र नक्कीच एक खूप मोठी खेळी करण्याचा निश्चय निर्धार या ठिकाणी करून हे दोन्ही फलंदाज आपण पाहतो सलामीचे बबनरावजी शिंदे शुगर संघाकडून मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत. एक प्रयत्न चांगला आहे. सिद्धेश्वर शुगर संघ सुद्धा एक दिग्गज संघ आहे, एक चांगला मातबगर असा संघ. नक्कीच साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक संघांनी येथे आपण पाहतो सहभाग नोंदवलेला आहे. त्यापैकी हा चालू असलेला सामना दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना या ठिकाणी मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बबनरावजी शिंदे शुगर विरुद्ध नक्कीच सिद्धेश्वर शुगर या 2 संघांच्या दरम्यान. आपण पाहूया इथे मात्र स्कोर जो आहे, धावफलक जो आहे तो मात्र 13 ना मेरा सिर्फ स्कोर है 13. नक्कीच 13 धावा धावफलकावरती. या अशी एक संख्या आहे की या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. अशी संख्या म्हणजे 13 संख्या. नक्कीच अशा प्रकारची संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते.
दरम्यान नक्कीच एक षटकाचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया अझर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. गोलंदाजीला मात्र यावेळेला पाहूया राजू कोळी गोलंदाजी करत असेल. शॉर्ट पिच चेंडू आहे, यावेळेला हुक केलेला चेंडू. आपण पाहूया फाईन लेगच्या दिशेने चेंडू प्रवास करतोय. दरम्यान क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जाईल. डीप स्लिपचा क्षेत्ररक्षक टी शर्ट क्रमांक 15 आपण पाहतो भारतीय संघातील जयदेव उनाडकट याच्या टी शर्टवरचा क्रमांक 15 आणि इथे आपण पाहतो तर टी शर्ट क्रमांक 15 खेळपट्टीवरती नक्कीच पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा इथे गोलंदाजी करेल राजू आणि त्याचा सामना करेल टी शर्ट क्रमांक 17 म्हणजे मला वाटतं एबी डिव्हिलियर्स सगळ्यांना माहीत असेल. आणि त्याच्यानंतर ओ हो यावेळेला फटका लगावलेला आहे. नक्की चेंडू जाईल एक टप्पा चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 18. धन्यवाद. 17 आकडा असा आहे की एबी डिव्हिलियर्स साठी तो प्रसिद्ध आहे. मात्र आपल्या भारतातील संघातील जर टी शर्ट पाहिला तर ऋषभ पंत यांच्या टी शर्टचा क्रमांक सुद्धा 17 या ठिकाणी पाहतो. चेंडूला थोडासा वेळ लागतोय. चेंडूचा रुसलाय किती मारता मला, त्यामुळे पाहूया काय होते ते. दरम्यान धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो तर दुसऱ्या षटकाची सुरुवात आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती विराट म्हणजेच 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच राजू मात्र थोडंसं या ठिकाणी पाहतो तर इथे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजीमध्ये थोडीशी आपल्याला या ठिकाणी आक्रमकता आणावी लागेल कारण फटकेबाजी करणारा संघ जो आहे अझर आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. यावेळेला एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅट चिकडा लागते, जोरदार अपील आहे, आत्मविश्वास आहे अपीलमध्ये. यावेळेला उत्साह तितका त्याच्यापेक्षा आत्मविश्वास जास्त आहे आणि पहिला झटका अझरच्या माध्यमातून मिळतोय. राजू कोळीला यश मिळतंय. डीजे धन्यवाद डीजे. नक्की जाऊन पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन फलंदाज टी शर्ट क्रमांक 01 आपण पाहतो तर मैदान उतरलेले आहेत. राजू कोळीचा पुढचा चेंडू नक्कीच या ठिकाणी या फलंदाजासाठी टाकला जाईल. हो क्या बात आहे. गुडलिनवरचा चेंडू आहे, बॅकफुटवरून चेंडूला पंच केलेला आहे. नक्कीच इथे कोणती धाव मिळणार नाही आहे, निर्धाव चेंडू आहे. राजू थोडेसे हावी होत आहेत नक्कीच आपल्या गोलंदाजीमधून. एक चांगला विकेट ओपनिंग आपण पाहतो तर सलामीचा फलंदाज होता अझर, फटकेबाजी करत होता, त्याला रोखलं गेलेलं आहे आणि त्याला तंबूत परतवलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा राजू खेळपट्टीवरती आपण पाहतो पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवर सज्ज आहे गोलंदाजी करण्यासाठी. राईटम ओव्हर द विकेटचा मारा राजूच्या माध्यमातून केला जाईल. सामना करेल तो फलंदाज गणेश. गणेशच्या बॅटमधून एक मोठा फटका निघाला लॉन्ग ऑफच्या दिशेने. नक्कीच मस्तक पे दस्तक देते हुए गेंद जा रही है बाउंड्री के पार 4 रन के लिए. जैसे गेंद बल्ले से निकली वैसे ही वहां पे मोहर लग चुकी थी 4 रनों की और इस 4 रनों के बाद स्कोर बढ़ता हुआ 22 रन. बहुत ही अच्छा एक माहौल यहाँ पे बन चुका है. जैसे हम देख रहे हैं राजू बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. वैसे ही आते ही जो शुरुआत की है ये भी बहुत अच्छी शुरुआत हमें दिखाई दे रही है. यहाँ पे बहुत स्लॉट की गेंद थी, बहुत अच्छा यहाँ पे शॉट लगाया है. जैसे कवर की तरफ गेंद जा रही है उसका पीछा करते हुए, लेकिन उससे पहले गेंद बाउंड्री पार जाते हुए या 4 रनों के लिए स्कोर बढ़ता हुआ 26 रन. स्पेशल 26. अब तक आपने देखा रहेगा नाना पाटेकर जैसे कि अब तक 56 है, वैसे स्पेशल 26 का अगर देखा जाएगा तो मुख्य भूमिका में अक्षय कुमार और मनोज वाजपेयी, इनकी बहुत अच्छी मूवी हमने देखी रहेगी शायद. और यहाँ पे स्कोर बोर्ड पे स्कोर लग चुका है 26 रनों के लिए. जैसे कि एक विकेट चपका चुके हैं राजू कोहली
अपने खाते में। उसके बाद अगर देखा जाएगा तो बहुत ही अच्छा शानदार एक यहाँ पे मैच हमें दिखाई दे रहे, जो बबन रावजी शिंदे शुगर और सिद्धेश्वर शुगर इनके दरमियान यहाँ पे मैच खेला जा रहा है। आज का दूसरा दिन है, दूसरे दिन के आखिरी मैच यहाँ पे खेलते हुए जैसे देख रहे हैं यहाँ पे अब तक का अगर स्कोर यहाँ पे अगर देखा जाएगा तो 22 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं, जिसमें एक खिलाड़ी अब तक हम लोग ने देखा है जिसके विकेट चपका चुके हैं राजू कोहली द्वारा। जैसे कि दो ओवर का खेल खत्म हुआ है, पावर प्ले का खेल खत्म हुआ है। जैसे ही पावर प्ले का खेल खत्म हो रहा है यहाँ पे हम देख रहे हैं यहाँ पे फील्डिंग में बहुत बड़ा परिवर्तन यहाँ पे होता हुआ है। जैसे फील्डिंग का अगर देखा जाएगा तो लॉन्ग ऑफ में एक फील्डिंग है, उसके बाद अगर फील्डर दिखाई देगा आपको डीप मिड विकेट, उसके बाद डीप स्क्वायर लेग, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन पॉइंट, उसके बाद हम देखेंगे शॉर्ट एक्स्ट्रा कवर जहाँ पे टी शर्ट का अगर नंबर देखेंगे तो 12, और यहाँ पे देखेंगे अगर गेंदबाजी के लिए जिसको आमंत्रित किया गया है, जो गेंदबाजी करेंगे जरूर यहाँ पे राइट आर्म ओवर द विकेट का मारा करेंगे। और थोड़ा सा यहाँ पे फील्डिंग का थोड़ा सा टारगेट सेट करते हुए जैसे कि फील्डिंग सेट कर रहे हैं, जैसे कि देखा जा रहा है मेरे ख्याल से गेंदबाजी के लिए नागनाथ यहाँ पे गेंदबाजी के लिए टीम के लिए तीसरा। ओहो यहाँ पे बहुत अच्छी गेंदबाजी है, यहाँ पे जोरदार अपील भी बन चुकी है। देखिए कि क्या हो रहा है, जैसे कि दोनों अंपायर यहाँ पे थोड़ा सा स्थित है और अंपायर ने आउट दिया है, आउट करार दिया है। ये दूसरा झटका लगता हुआ बहुत ही अच्छी गेंदबाजी हमें दिखाई दे रही है सिद्धेश्वर की ओर से, अपनी तरफ से बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। यहाँ पे देखा जाएगा तो जरूर एक बहुत बढ़िया खेल हमें सिद्धेश्वर शुगर के फील्डर द्वारा दिखाई दे रहा है। बहुत अच्छा विश्वास है, बहुत अच्छा आत्मविश्वास है, बहुत अच्छी अपनी तरफ से एक गेम यहाँ पे हमें दिखाई दे रही है। बल्कि हम देख रहे हैं यहाँ पे जरूर अगर देखा जाएगा तो अभी तक के अगर 2 गेंदबाज यहाँ पे अब तक निकल गए हैं। जैसे कि तीसरी गेंदबाजी अगर देखा जाएगा तो नागनाथ को जब गेंद सौंपा गया, कैप्टन ने बहुत भरोसा दिखाया था, बहुत विश्वास उन पे दिखाया था और उन्होंने भी उसको विश्वास को यहाँ पे बहुत अच्छा जस्टिफाई किया है। जैसे कि पहली गेंद वहां पे निकली थी, जैसे कि स्लॉट में गेंद थी, बड़ा शॉट खेलने का यहाँ पे ट्राई किया गया था, लेकिन ये शॉट नहीं खेल पाए। बैट की आपने देखा रहेगा एज लगते हुए विकेट कीपर ने एक गेंद छपकाई और अगली गेंद डालने के लिए तैयार, वापिस एक बार शॉट में और एक बार वैसे ही प्रयास करते हुए, लेकिन बहुत अच्छा प्रयास था यहाँ पे। लेकिन जरूर यहाँ पे देखा जाएगा अंपायर के द्वारा 22 का इशारा और यहाँ पे जरूर 1 रन और मिल सकती है। स्कोरबोर्ड में थोड़ा सा यहाँ पे परिवर्तन हुए, 2 प्लेयर के 2 विकेट के नुकसान पर यहाँ पे स्कोरबोर्ड पे लग चुका है 27 लॉस ऑफ 2 विकेट्स। जरूर यहाँ पे बहुत अच्छा प्रयास करते हुए, लेकिन देखा जाएगा तो मैं यहाँ पे जरूर कहूंगा कि सिद्धेश्वर की गेंदबाजी अगर है तो बहुत अच्छी है, बहुत अच्छा प्रयास कर रहे हैं। यहाँ पे थोड़ा सा स्लॉट में डालने का प्रयास था, एक कारपेट शॉट हमें दिखाई दे रहा है, जैसे कि गेंद जा रही है लॉन्ग ऑन की तरफ, इसके ओहो क्या बात है, यहाँ पे 2 रन, बहुत ही अच्छा यहाँ पे रनिंग बिटवीन द विकेट हमें दिखाई दे रहा है। जहाँ पे 1 रन बनना चाहिए था वहां पे 2 रन बन रहे हैं और जरूर एक अच्छा प्रयास यहाँ पे हमें दिखाई दे रहा है। जैसे कि अगर देखा जाएगा तो स्कोरबोर्ड पे हम देख रहे हैं 2 विकेट के नुकसान पर लॉस ऑफ 2 विकेट्स, स्कोर जहां पहुंचा है 29 रनों के लिए। नागनाथ अगली गेंद डालने के लिए तैयार है, सामना करेंगे गणेश जो कि हमें दिख रहा है वहां पे स्ट्राइक पे खेलते हुए। शॉर्ट पिच की गेंद थी, हल्का सा खेला था, यहाँ पे पॉइंट पे थोड़ा सा यहाँ पे फील्डिंग में थोड़ा सा यहाँ पे हमें दिखाई दे रहा है, थोड़ा सा प्रयास कम पर चुक रहा है। जैसे कि हम देख रहे हैं यहाँ पे 2 रन रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे मिल चुके हैं और स्कोरबोर्ड पे अगर देखा जाएगा तो 2 विकेट के नुकसान पर स्कोर लग चुका है 31 रनों पे लॉस ऑफ 2 विकेट्स। बहुत ही अच्छा प्रयास चल रहा है, बहुत ही अच्छा खेल यहाँ पे हमें दिखाई दे रहा है। बबन रावजी शिंदे इनकी ओर से, बैटिंग की ओर से अगली गेंद डालने के तैयार, नागनाथ सामना करेंगे गणेश। बहुत ही अच्छा लोअर फुल टॉस का फटका था, यहाँ पे जरूर देखा जाएगा लॉन्ग ऑफ पे बहुत ही अच्छा प्रयास, यहाँ पे टी शर्ट क्रमांक 10 और यहाँ पे स्कोरबोर्ड चुका है बस। और जरूर स्कोरबोर्ड पे देखा जाएगा तो 2 विकेट के नुकसान पर 32 रन अब तक स्कोरबोर्ड पे लग चुके हैं। जैसे कि देखा जाएगा तीसरे ओवर की समाप्ति होते हुए लास्ट गेंद यहाँ पे बाकी है, देखेंगे क्या होता है। ओहो यहाँ पे फ्रंट फुट पे आए थे, थोड़ा सा प्रयास करने की कोशिश थी, लेकिन यहाँ पे एज लगते हुए सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद जा चुके हैं और ये तीसरा खिलाड़ी हमें दिखाई दे रहा पेवलिंग की ओर चलते हुए। और जरूर यहाँ पे हम जरूर यहाँ पे एक कोशिश करेंगे कि एक अच्छा माहौल यहाँ पे बन जाएगा, यहाँ पे माहौल अच्छा बनेगा तो जरूर क्रिकेट में एक अगली आगे जाके बहुत अलग से हमें यहाँ पे क्रिकेट दिखाई देगा।
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 32 रन्स. आपण पाहतो त्या ठिकाणी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे MD साहेब या ठिकाणी समीर सलगर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमध्ये हार्दिक 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 सहर्ष स्वागत. आपल्या कारखान्यातील आपल्या फॅक्टरीतील सर्व एम्प्लॉईज या ठिकाणी सामन्यामध्ये एक आपलं प्रदर्शन करतायत आणि त्यांचा सामना पाहण्यासाठी स्वतः सलगर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक 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 स्वागत. त्याचबरोबर चीफ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पांढरे साहेब त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगच्या वतीने हार्दिक 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 स्वागत करूया. प्रसाद. धन्यवाद. आणि ज्या पद्धतीनं सामना धरून ठेवला आहे सिद्धेश्वर शुगर्सच्या बॉलर्सने, पाहूयात पुढच्या बॉलला काय होईल. अरे टोलवलाय हा गगनचुंबी आणि फिल्डर खाली आणि एक सरळ थेट विकेट. परत एकदा सिद्धेश्वरच्या बॉलर्स कडून बबनराव शिंदे शुगर्स या संघावरती प्रेशर टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि पहिल्याच बॉलला विकेट मिळाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 32 रनांवरती. 4 विकेटच्या नुकसानावरती सिद्धेश्वरचे बॉलर्स अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. नवीन फलंदाज स्ट्राईककडे पळताना पाहूयात सामना कुठल्या बाजूला जातो. पहिली इनिंग आहे. ज्या पद्धतीनं कॅप्टनने सुरुवातीलाच बोलून दाखवलं होतं की आम्हाला बॉलिंग करायलाच आवडलं असतं, त्या पद्धतीनंच ती रणनीती पाहायला मिळते. कॅप्टनकडून अतिशय शातीर पद्धतीनं जी फील्ड सेट करण्यात आली, जे बॉलिंग रोटेशन होत आहे ते अतिशय अप्रतिम. आणि त्यामुळेच सामना जो आहे तो एका अप्रतिम अशा मनोरंजक टप्प्यावर जाऊन थांबलेला. पाहूयात पुढच्या चेंडूला काय होतं. परत एकदा टोलवायचा प्रयत्न, पण अचूक टप्पा, त्यामुळे ऑफसाईडला खेळलेला. 1 धाव इथं मिळेल. थोडीशी बॅलन्स सुरुवात, पण लागोपाठ विकेट जात असल्यामुळं बबनराव शिंदे ग्रुपचे जे बॅट्समन आहेत ते थोडंसं शांत ठेवून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतात. परत एकदा एका धावेसाठी चेंडू खेळला गेलेला आहे. थोडीशी शांत, आक्रमकता कमी झालेली आहे, कारण आक्रमण करताना जे नुकसान झालेलं आहे बबनराव शिंदे ग्रुपचं ते भरून काढतायत. सध्या स्ट्राईक वरती आहेत कुमार उखिरडे. परत एकदा अपील, जोरदार अपील, पण अंपायर म्हणाले नाही. आणि परत एकदा प्रेशर बॅट्समन वरती. टप्पा अचूक आहे, त्यामुळं बॅट्समनला भेदावं लागेल. अजून एकदा मारायचा प्रयत्न केलेला आहे. पाहूयात दुसरी धाव चोरू शकतात का. थोडासा फंबल फिल्डर कडून आणि ही दुसरी धाव सावकाश पद्धतीने चोरली गेलेली आहे. पहिल्या 4 चेंडूंवरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या ठिकाणी सुमित कडून करण्यात येते. आणि कुमार उकिरडे परत एकदा स्ट्राईक वरती. पाहूयात कुमार काय करतात. आणि हा वाईड चेंडू. परत एकदा साक्षात शाहरुख. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग चा दुसरा दिवस आणि हा दुसऱ्या दिवशीचा शेवटचा सामना. पाहूयात कुमार पुढच्या चेंडूला काय करतात. परत एकदा मिस झालेले आहेत. बॉल दिसत नाहीये. मैं यहाँ तो हा बॉल जा रहा है कहाँ, बॅट्समनला काही कळत नाहीये. त्यामुळे अजून एकदा सटीक टप्पा, अचूक गोलंदाजी कुमार यांच्याकडून. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांनंतर धाव फलक आहे 38 धावा आणि 4 गड्यांचं नुकसान इथे बबनराव शिंदे ग्रुप्सला झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच शेवटी धाव फलक कुठल्या बाजूला जाईल हे बघणं गरजेचं ठरणार आहे. साधारणतः रोमांच पुरेपूर आहे.
पण सिद्धेश्वर शुगर्स कडून ज्या पद्धतीनं अचूक आणि घट्ट पकड पाहायला मिळते आणि आता स्पिनर फिरकी गोलंदाजी आपल्याला बहुतेक पाहायला मिळेल. पेस काढून घ्यायचा प्रयत्न. स्लो आर्म बॉलर परत एकदा तयार. स्ट्राईक वरती आहेत कुमार उखर्डे आणि नागनाथ. मारायचा प्रयत्न परत एकदा मिस झालेला आहे. दिसत नाही आहे. काही समजना काही उमजना असं थोडंसं इथं वातावरण बॅट्समनकडे पाहायला मिळते. बॉलिंग अचूक टप्प्यावर, त्यामुळं मजा येताना दिसते. अपील, जोरदार अपील, मनापासून अपील, हृदयाच्या टोकापासून अपील. पण अंपायर म्हणाले नाही 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 नाही. त्यामुळं परत एकदा बॅट्समनकडे नजर आहेत. नाही या शब्द कळतो. हे काय आहे मला अजून कळलं नाही. जी आहे ती अंपायरच्या मनातली भावना आहे. त्याला जेव्हा नाही म्हणायचं असतं. एक रनाची धाव इथे शांत पद्धतीने खेळतात. कारण सर तुम्ही पाहताय की जेव्हा आक्रमण करायला जात आहेत बॅट्समन तेव्हा वारंवार विकेट जाताना दिसत आहेत बबनराव शिंदे ग्रुपचे. त्यामुळं पेस काढून घेतलाय. या ओव्हरला सुद्धा असं काहीतरी पाहायला मिळेल का? परत एकदा सटीक टप्पा, सटीक मारा. नक्कीच यहाँ पे अगर देखा जाएगा तो महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग का ये बहुत ही अच्छा एक मैच हमें दिखाई दे रहा है. जैसे कि अगली गेंद डालने के तैयार है. शॉर्ट पिच की गेंद थी, बहुत ही अच्छा प्रयास था. यहाँ पे थोड़ा सा बाउंस होता हुआ गेंद ज़रूर यहाँ पे विकेट कीपर के दस्तानों में जा पहुँचा है. कोई भी यहाँ पे रन नहीं है. बहुत ही अच्छा गेंद यहाँ पे अगर देखा जाएगा तो नागनाथ की ओर से डाला गया. अगली गेंद नागनाथ की यहाँ पे गेंदबाजी करेंगे अमोल के लिए. आगे आके बहुत अच्छा प्रयास, बहुत ही अच्छा करारा शॉट है. लेकिन यहाँ पे देखा जाएगा तो लॉन्ग ऑफ में जितना अच्छा परफेक्ट शॉट था उतनी अच्छी परफेक्ट फील्डिंग लॉन्ग ऑफ में हमें दिखाई दे रही है. बहुत ही अच्छी फील्डिंग का नज़ारा हमें सिद्धेश्वर की ओर से दिखाई दे रहा है. बहुत ही अच्छा प्रयास है. गेंदबाजी का अगर कहेगा जाए तो अच्छी तरह से बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पे हो रही है. जैसे कि हर विकेट के लिए यहाँ पे प्रयत्न किया जा रहा है, ट्राई किया जा रहा है और यहाँ पे वो सक्सेस भी होते जा रहे हैं. अगर देखा जाएगा तो रोका गया उनको. 5 ओवर का अभी तक का गेम खत्म हुआ है. जैसे कि देखा जाएगा तो 4 विकेट भी चपका चुके हैं. लॉस ऑफ 4 विकेट्स. यहाँ पे अगर देखा जाएगा तो 40 रन तक अब तक स्कोर जा पहुंचा है. अगले 3 ओवर में क्या हो सकता है ज़रूर यहाँ पे देखा जाएगा. अगले 3 ओवर बहुत ही महत्वपूर्ण ओवर रहेंगे. जहाँ पे अगर देखेंगे तो 18 गेंद का खेल अभी भी शेष है. क्या कह सकते हैं आप यहाँ पे प्रसाद? चिकट चिकट अशी गोलंदाजी इथं चाललेली आहे. रन पर बॉल रन झालेले आहेत जवळपास 6.5च्या रन रेटने इथं रन पूर्ण झालेले आहेत. 5 ओव्हर ऑलरेडी संपलेले आहेत. फक्त 40 धावा करू शकल्यात बबनराव शिंदे. त्यांच्यामुळं ह्या ग्रुपकडे सध्या लक्ष राहील, संघाकडे लक्ष राहील. शेवटचे धाव फलक काय आपल्याला पाहायला मिळेल चालूया, पाहूया काय होईल. आणि परत एकदा काही समसना काही उमसना. बॉलर ज्या पद्धतीनं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत सिद्धेश्वरचे श्रीकांत लांडगे, अतिशय अप्रतिम अशी अचूक आणि चिवंट. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. अगदीच सर. आणि परत एकदा तयार. अचूक टप्पा ज्या पद्धतीनं लांडगे बॉलिंग करतात. एक सुद्धा चेंडू. लांडगे जैसी गेंदबाजी कर रहे हैं इंटरनेशनल लेवल पे. इसके वाइडिश यॉर्कर कहा जाता है. जो गेंदबाज डालते हैं तो बैटर को वहाँ पे ओहो बल्लेबाज को पूरी तरह रोक दिया गया है. बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. हर गेंद अगर आप देखेंगे तो हर गेंद में यहाँ पे वेरिएशन दिखाई दे रहा है. जैसे कि हम देख रहे थे इससे पहले वाइडिश यॉर्कर था, उसके बाद शॉर्ट पिच था. अगली गेंद शायद ओवर पिच हो सकती है या तो फिर यहाँ पे जरूर गुडलैंड की हो सकती है. देखेंगे क्या कर रहे हैं लांडगे, लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. मैंने कहा था गुडलैंड की गेंद रहेगी. शायद यहाँ पे बहुत ही अच्छा एज लगता हुआ गेंद जा रही है शॉर्ट थर्ड मैन की तरफ. यहाँ पे जरूर इसके दौरान यहाँ पे जरूर 1 रन बनेगा. इस 1 रन के बाद अगर देखा जाएगा तो स्कोर बोर्ड पे स्कोर बन चुका है 4 विकेट की नुकसानों पे 42. प्रसाद नाही अगदीच फुल लेंथ डिलिव्हरीचा ज्या पद्धतीनं वापर केला चाललाय अतिशय अप्रतिम. परत एकदा टोलावलाय. पाहूया तर दुसरी धाव नाही. जेवढ्या वेगानं चेंडू सीमारेषेजवळ गेला तेवढ्याच वेगानं यष्टीरक्षकानं परत धाडलाय बॉलरकडे. त्यामुळं
ज्या पद्धतीनं प्रत्येक बॉलला व्हॅरिएशन आणायचा प्रयत्न करतायत बॉलर, ते पाहताना मजा येते. पेस काढून घेतलाय पूर्णपणे प्रेशर बॅट्समनवर. परत एकदा हुकलेले आहेत, चुकलेले आहेत बॅट्समन, काही कळत नाहीये. त्यामुळं परत एकदा शॉर्ट पिच आणि हा वाईड चेंडू. थोडासा प्रयत्न करताना चुका होतात, पण ज्या पद्धतीनं व्हॅरिएशन पाहायला मिळतंय मजा येते. अब बहुत ही अच्छा प्रयास है यहाँ पे डिप मिड विकेट में. बाउंड्री लाईनचे जे प्लेयर आहेत त्यांनी खाली बसायचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जे उभे आहेत त्यांनी खाली बसायचं आहे. थोडासा बाउंड्रीजला प्रॉब्लेम येतोय. नक्कीच आपण पाहूया या ठिकाणी. नक्कीच आतापर्यंत 6 षटकाचा खेळ संपतोय. 6 ओवर का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है. जैसे स्कोर बोर्ड पे देखा जाएगा तो 45 रन अब तक लोग रख चुके हैं. इसका मतलब है बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है प्रसाद. अगर इंटरनेशनल लेवल पे देखा जाएगा तो गेंदबाजों को एक ऐसी सलाह दी जाती है कि आपको रोकना है बैटर को, या तो बल्लेबाज को रोकना है. और बल्लेबाज को रोकने के लिए क्या कर सकते हैं, तो जरूर यहाँ पे आपको 6 गेंदें होती है आपके पास, और इस 6 गेंदों में आपको 6 तरीके की गेंदबाजी करनी पड़ती है. 6 गेंदों में 6 वेरिएशंस होते हैं. जैसे कि हमने देखा था अभी जो लांडगे जो है उसने जो गोले यहाँ पे गेंदबाजी की है, जरूर यहाँ पे बहुत अच्छा वेरिएशन था. स्कोर बोर्ड को वहां पे रुकाना, जगह पे रुकाना, स्कोर बोर्ड आगे बढ़ने न देना, ये बहुत अच्छा एक प्रयास यहाँ पे लांडगे के द्वारा करते हुए प्रसाद. नक्कीच सर. आणि त्यामुळे जे आता शेवटचे 2 षटकं उरलेले आहेत त्याच्याकडे लक्ष राहील की हा जो फसलेला सामना आहे, थोडासा ज्या पद्धतीने सिद्धेश्वर शुगर्सनं घट्ट पकड मिळवली आहे, जेवढं लक्ष, जेवढं मन जिंकलंय बॉलर्सने सिद्धेश्वरच्या, तेवढंच लक्ष आता बबनराव शिंदे ग्रुपच्या या दोन्ही बॅट्समन्सकडे राहील की ते कशा पद्धतीनं हा अडकलेला सामना पुढे घेऊन जातील आणि एका सन्मानजनक स्कोरपर्यंत हा सामना घेऊन जातील. आणि त्यानंतर बघायला मजा येईल. पण बॉलर ज्या पद्धतीनं बॉलिंग टाकतायत, एक रोमांच परत सुरू झालेला आहे. मेरे ख्याल से वापिस एक बार राजू कोहली को आमंत्रित किया गया है, जिन्होंने मेरे ख्याल से 13 रन दिए थे, 1 विकेट छपका चुके थे. अगली गेंद डालने के तैयार है. ये गुडलैंड की गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी, ओवर पिच गेंद थी. यहाँ पे अगर अच्छा स्ट्रोक खेला है, जैसे देख रहे हैं गेंद जा रही है लॉन्ग ऑफ में, थोड़ा सा यहाँ पे फील्डिंग में थोड़ा सा यहाँ पे अगर बर्ताव अलग होता है तो ज़रूर इसका खामियाजा भुगतना पड़ता है. लेकिन यहाँ पे ज़रूर बैटर का भी यहाँ पे ज़रूर मैं बहुत अच्छा तहे दिल से स्वागत करूंगा. जैसे कि देखा जाएगा तो 2 रन अब तक बन चुके हैं रनिंग बिटवीन द विकेट का. अगर देखा जाएगा तो बहुत अच्छा प्रयास. यहाँ पे शॉर्ट पिच की गेंद थी, थोड़ा सा यहाँ पे माउस होते हुए गेंद सीधा जा चुके हैं विकेट कीपर की गस्तारों में. जैसे कि कोई भी रन नहीं है यहाँ पे. बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बहुत डॉट गेंद डालने की कोशिश कर रहे हैं. बहुत अच्छा प्रयास हो रहा है राजू के द्वारा. राजू बहुत अच्छा गेंदबाजी यहाँ पे देखा जाएगा तो टी शर्ट क्रमांक 10 है. जैसे कि तेंदुलकर की तरफ अगर इशारा होता है तो जरूर देखेंगे अगली गेंद राजू की, देखेंगे क्या होता है. वापिस एक बार शॉर्ट पिच गेंद, इस बार बहुत अच्छा करारा शॉट खेलते हुए, ओहो यहाँ पे जरूर देखा जाएगा तो बहुत अच्छा प्रयास. और यहाँ पे एक कैच छपका चुके हैं, बहुत अच्छा कैच. टी शर्ट क्रमांक 99. जैसे कि हम देखा जाएगा तो VVS लक्ष्मण, उसके बाद अगर देखा जाएगा तो पहले एक जमाने में सौरभ गांगुली के अगर टी शर्ट पे देखा जाएगा तो हमें 99 नंबर दिखता हुआ. प्रसाद आपको कुछ याद रहेगा तो बता सकते हैं आप, कोई और है क्या खिलाड़ी जो 99 क्रमांक का टी शर्ट मैदान में पहनता है? जिन दोनों बल्लेबाजों के अपने नाम लिए वही 2 बल्लेबाज 99 नंबर की जर्सी पहन के खेलते थे. और यहाँ पे मुझे आपको यही पूछना है कि जहाँ पर अभी ये मैच खड़ी है, यहाँ से बैट्समैन कौन से स्कोर पर टारगेट कर सकते हैं, कौन सा स्कोर अभी उनके बॉलर को मदत करेगा, म्हणजे त्यांच्या बॉलर्सला पण मदत होईल की तो जो धाव संख्या आहे ती वाचवता येईल. कारण ज्या पद्धतीनं आत्ताचं क्षेत्ररक्षण चाललंय, बॉलिंग चालली आहे, एकतर्फी सामना होताना दिसतोय. परंतु जे काही शेवटचे चेंडू आहेत काय होईल पाहूयात. पुढचा बॉल सज्ज. इथे फर्निचर उद्ध्वस्त होतंय. नक्की त्रिफळाची झाले दांडी 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 गुल. दरम्यान आपण पाहतो आपल्या घराकडे जर आपलं दुर्लक्ष झालं तर आपलं घर उद्ध्वस्त होतं. त्यामुळे नक्कीच प्रत्येक फलंदाजासाठी त्याचा क्रीज जे असतं ते त्याचं घर असतं. आणि इथे मात्र दुर्लक्ष झालं तर नक्कीच फर्निचर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. हा 6वा झटका मिळतोय सिद्धेश्वर शुगर संघाच्या गोलंदाजांचं. जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे. प्रत्येक गोलंदाज इथे भेदक गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती मारा करतोय आणि इथे फलंदाजा रोखण्यात आणि तंबूत पाठवण्यात त्यांना यश मिळतंय. प्रसाद
नाही, ज्या पद्धतीनं वारंवार विकेट्स पडत आहेत त्यामुळे जे प्रेशर आहे ते प्रेशर सारखं शिफ्ट होताना दिसत आहे. धन्यवाद. मी या ठिकाणी नक्की सांगेन प्रसाद, आता जे फलंदाजीला आलेत ते सिद्धेश्वर कारखान्याचे चीफ मॅनेजर आहेत. नक्कीच मैदानात ते आता आपल्याला माफ करा परत एकदा एक अचूक अशी थोडं नजर चुकीने या ठिकाणी आपण पाहूया. तांबोळी इक्बाल म्हणून फलंदाज आलेत, डावकरे फलंदाज आहेत. थोडीशी शरीरयष्टी सारखी वाटली. नक्कीच पाहूया मैदानात उतरलेत ते तांबोळी इक्बाल. प्रसाद, नाही, वारंवार पडणाऱ्या विकेट्समुळं बबनराव शिंदे ग्रुपच्या टीमवरती ते प्रेशर दिसतंय, त्यामुळे सामना फसलेला आहे. सध्या जी धावसंख्या आहे ती अवघ्या 47 रनांवरती आहे. 6 गड्यांच्या बदल्यात हा स्कोर ते उभा करू शकलेत. या ओव्हरच्या अजून 2 चेंडू शेष आहेत, तर पाहूयात की काय होईल. पुढे जाण्याची गरज. कॅप्टनने सांगितलं होतं 60 धावांवरती आम्ही रोखणार आहोत आणि अगदी त्याच पद्धतीने म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे बघा सिद्धेश्वर संघाच्या कॅप्टनचा. मगाशी हो फटका सजवलेला आहे आपण पाहतो. ओ क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. चुकतोय थोडंसं या ठिकाणी पाहूया. चेंडू आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत खरबडत गेलेला चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मात्र मुसंडी मारते 51 धावा. एकंदर कॅल्क्युलेशन आपण पाहिलं मगाशी जेव्हा टॉस का बॉस झाला होता त्यावेळेला त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही समोरच्या संघाला म्हणजेच बबनराव शिंदे संघाला किती धावांपर्यंत रोखाल, तर त्यांनी सांगितलं होतं 50 ते 60 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. जवळपास त्या शब्दाला ते थोडंसं या ठिकाणी न्याय देताना पाहायला मिळत आहेत, कारण 7व्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 51. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. हो 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 हो, क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र या मित्रांनो हा झेल जर आवडला असेल तर एकदा या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जा या झेलला नक्कीच इथे दिला जाईल, कारण आपण पाहतोय तर सुंदर यष्टीरक्षण मनुरे यांनी हा झेल या ठिकाणी टिपलेला आहे. खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बॉलर हसला, फिल्डर हसला, पण बॅट्समन रुसला. ज्या पद्धतीनं अप्रतिम कॅच डगमगत धरलेली आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समधून त्यांच्याच शेजारी ती एनर्जी पास ऑन केलेली आहे डिरेक्ट फील्डवरती. नक्कीच मला आनंद वाटतोय, कारण हे मनुरे जे आहेत माझे शेजारी आहेत आणि आमच्या शेजाऱ्यांनी हा इतका उत्कृष्ट झेल घेतला त्याचा खरोखर कौतुक करावं लागेल. वा, तुमची एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ज्या पद्धतीनं त्यांनी चपळ अशी ही कॅच पकडली. अप्रतिम असं इथं खेळाचं प्रदर्शन सुरू आहे. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2रा दिवस आहे, शेवटचा सामना. आणि हे जे षटकं आता उरलेले आहेत, आता शेवटचं षटक आहे, त्यामुळं नक्की धावफलक कुठपर्यंत जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. केवळ 51 धावा पूर्ण करू शकलेल्या आहेत. पुढची नवीन ओव्हर घेऊन आलेत श्रीकांत लांडके. अपील केलेली आहे, जोरदार अपील आहे, मनापासून हृदयाच्या देठापासून. आणि ह्या हो, आणि हा परत एक खेळाडू पविलियनकडे शांत मान खाली घालून चालत जाताना आणि परत एकदा तेच आज मनुरेंनी नाश्त्यामध्ये नशीब खाल्लेलं दिसतंय. आपण पाहतोय उत्कृष्ट झेल घेत आहेत. नक्कीच MD साहेबांचं आणि कोच साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांची एनर्जी आणि त्यांची प्रेरणा त्यांच्यापर्यंत पोहोचते. नक्कीच खूप चांगला झेल आतापर्यंत आपण पाहतो. 2 झेल त्यांनी अतिशय उत्कृष्ट झेल असे घेतलेले आहेत. खरं पाहायला वयाला लाजवेल अशी एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या संघासाठी एक खूप चांगला प्रयत्न, खूप चांगले कष्ट या ठिकाणी पाहायला मिळतात मरुन यांच्या माध्यमातून. नाही, ज्या पद्धतीनं खाली पडून सुद्धा त्याने तो बॉल खाली पडू दिला नाही आणि अपील लावून धरली, कारण अतिशय छोटंसं एज त्या बॉलवरती लागलं होतं. आणि प्रेशरमध्ये इथे दिसताना बबनराव शिंदे ग्रुप 51 रन झालेले आहेत. शेवटचे 5 चेंडू उरलेले आहेत, त्यामुळं जे नवीन बॅट्समन येतील त्यांना मात्र लावून धरावं लागेल आणि शेवटच्या 5 चेंडूंमध्ये नशीब बदलावं लागेल. मला जेणेकरून इथे नक्कीच सिद्धेश्वर संघाचे कप्तान आहेत, त्यांचं मला खरोखर कौतुक करायचं वाटतं. नक्कीच त्यांनी शब्द जो सांगितला होता की समोरच्या संघाला आम्ही 60 धावांपर्यंत रोखू,
ओ हो, क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि 60 धावांपर्यंत रोखू असं म्हणून सांगून त्या प्रकारचा खेळ केला जातोय. याचं खूप कौतुक असं वाटतं कप्तानाचं नियोजन आयोजन किती परफेक्ट असेल याचा एक दाखला या ठिकाणी आपल्याला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होताना पाहायला मिळतील श्रीकांत. त्यांचा सामना करतील निलेश खेळपट्टीच्या मुख्य डोकाला. ओहो, यावेळेला आपण पाहतो तर नक्कीच लॉंगअपच्या दिशेने फटका सजवलेला एक धाव निश्चित मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावा. ज्या पद्धतीनं कॅप्टनचा विश्वास होता त्या विश्वासाला पात्र ठरलेत, कारण त्यांच्या बॉलर्सनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. परत यावेळेला पुन्हा एकदा क्या बात आहे. आज झेल घेण्याचा विक्रम केलेला हॅट्रिक झेल या ठिकाणी पाहतो मनुरे. नक्कीच खूप सुंदर असं एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मनुरे यांच्याकडून. मला वाटतं या ठिकाणी सिद्धेश्वर कारखान्याचे MD साहेब आहेत, त्याचसोबत कोच साहेब आहेत. त्यांना अच्छा MD साहेबच कोच आहेत. मला वाटतं सलगर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मला वाटतं त्यांनी आल्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारला असेल, मी आलोय खरं पण माझा संघ कसं प्रदर्शन करेल, परंतु त्यांच्या प्रश्न उत्तर त्यांना मिळालेलं आहे. या ठिकाणी खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळते, कारण इतक्या कमी धावांमध्ये रोखणं एक खूप मोठी या ठिकाणी कला आहे. आणि नक्कीच मला वाटतं सेकंड लोएस्ट स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात या बबनराव शिंदे संघाकडून होताना. प्रसाद नाही, अतिशय अप्रतिम असं क्रिकेट पाहायला मिळतं. शेवटचा हा खेळाडू मैदानात शेवटचे 4 चेंडूंचा सामना करेल आणि ज्या पद्धतीनं शेवट अशी बॉलिंग श्रीकांत यांच्याकडून सुरू आहे. अख्खी मॅच आणि ज्या पद्धतीनं आताच एक माहिती हातात येते की जो लोएस्ट स्कोर होता ती मॅच त्याच लो स्कोर करणाऱ्या टीमनं जिंकली होती. त्यामुळं अजून सुद्धा बबनराव शिंदे ग्रुपकडे ही संधी नक्की असेल की त्यांनी तुम्हाला 53 रनावरती अडवून ठेवलं. पाहूयात पुढच्या चेंडूला काय होईल. परत मारायचा प्रयत्न केलेला आहे. एक धाव मात्र घेण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत. आणि हा आता शेवटच्या चेंडूकडे आपण जाऊयात या पहिल्या इनिंगच्या. तर 54 रन 9 गड्यांच्या बदल्यात बबनराव शिंदे ग्रुपने करतं. तर पाहूयात पुढचा चेंडू. शेवटच्या चेंडूला परत एकदा हुकलेत आणि जागच्या जागी थांबलेत आणि त्यामुळं धावसंख्या 5वर 4 54 रन 9 गड्यांच्या बदल्यात. आणि सिद्धेश्वर शुगर्सला टार्गेट राहिलं ते मात्र 55 रनांचं. त्यांच्यावरती जबाबदारी राहील. जो कॉन्फिडन्स, ज्या आत्मविश्वासाने त्यांनी बॉलिंग लाईनअप लावून धरली, ज्या पद्धतीनं स्ट्राईक, ज्या पद्धतीने त्यांचं बॉलिंग रोटेशन झालं ते अतिशय अप्रतिम होतं. त्यामुळं बॅटिंगमध्ये जे बॅटर्स येतील त्यांच्यावरती जबाबदारी राहील की बॉलर्सचा तो कॉन्फिडन्स तसाच पुढे घेऊन जायचा आहे. आणि बबनराव शिंदे शुगर ग्रुप्स यांच्यावरती जबाबदारी राहिली की जो इतिहास काल घडला होता त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची त्यांच्याकडे संधी आहे. त्यामुळे बघूयात नक्की या सामने शेवटी काय होतं. छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर लगेचच भेटूयात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग पर्व सोलापूरच्या या दुसऱ्या दिवसात पुढच्या आणि शेवटच्या इनिंगमध्ये.
तर चला फिल्डिंगवाला संघ मैदानात आणि थांबायचं नाही, झुकायचं नाही. थोडासा कमी स्कोर झाला म्हणून हारायचं नाही, कारण क्रिकेट खेळ असा आहे जिथं कुठेही काही कधी होऊ शकतं. सो कोणताही शेवटचा बॉल येईपर्यंत सामना संपत नसतो. आणि महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग हेच सांगते, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हणत. सुयोग भैया गायकवाड स्कोर आणि बॅट्समनला बरोबर आहे. अंपायर यांची विनंती आहे की दोन्ही बॅटरनी मैदानात यायचं आहे. पटकन 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 बेगी बेगी जरा या. चांगली बॉलिंग टाकलेली आहे, बॉलरनं जरा विश्रांती द्या आणि 2 सलामीच्या तोफा येऊ द्या मैदानात. इकडे एक गोलंदाजीची तोफ मैदानात तयार असेल. माझ्यासोबत आहे प्रसाद भाई. काय वाटतंय प्रसाद भाई? नाही, नक्कीच. म्हणजे काल ज्या पद्धतीने एक लो स्कोरिंग गेम आपल्याला पाहायला मिळाला होता, तसाच एक लो स्कोरिंग गेम आहे हा. त्यामुळं बॉलिंग बघताना आता मजा येणार आहे. अचूक टप्प्याची गरज आहे. हुकला तो चुकला तो मुकला असं थोडक्यात होणार आहे. त्यामुळं बॉलरला लावून धरावं लागेल. आणि पिचवरती ज्या पद्धतीनं मगाशी टप्पे पडत होते वेगवेगळ्या पद्धतीचे, तशा टप्प्यात चेंडू न देता चांगले टप्पे द्यावे लागतील आणि इतिहासाची पुनरावृत्ती करता येईल. काल जो लो स्कोरिंग गेम त्याच लो स्कोरिंग करणाऱ्या संघाने जिंकला होता, त्या पद्धतीनं बबनराव शुगर्स आणि त्यांचे बॉलर्स ते परत करू शकतात. गरज आहे ते फक्त अचूक खेळण्याची. आणि सिद्धेश्वर शुगर्सला गरज आहे ती त्याच आत्मविश्वासानं आपली जी टोलेबाजी फटकेबाजी आहे ती चालू ठेवावी. त्यामुळं बाहुयात काय होईल. तुला काय वाटतंय, काय पद्धतीचा खेळ असला पाहिजे? टेम्परामेंट महत्वाचं आणि लवकरात लवकर पाहुणे मंडळी बॅट्समनला पाठवून द्या. चटकन जरा येऊ द्या, बुका लागले ती. तर दोन्ही सलामीच्या तोफा मैदानात परत एकदा मी ते सांगेन प्रसाद की संयमाचं युद्ध असतं. जो माणूस टेम्परामेंटनं उभा राहतो, जो सेट होतो, जो लेंथवर खेळतो, बॉलच्या मेरिटवर खेळतो, सामना त्याचा असतो. समोरच्या संघानं चांगली गोलंदाजी करून दाखवून दिलं की चांगली गोलंदाजी या पिचवर केली तर कमीत कमी स्कोअरमध्ये रोखू शकतो. फक्त समोरच्या संघाला तेच करायचं आहे. आता हे खरं आव्हान आहे की समोरच्या संघानं जर कसोटी दाखवली तर आपण सुद्धा त्या कसोटीवर उतरलं पाहिजे. आपण ती परीक्षा पास केली पाहिजे. कारण तू जर एखादी परीक्षा पास होत असशील तर मी ती पास होईनच, ही मला बी विश्वास पाहिजे. अगदीच मोलाचं, महत्त्वाचं आणि मुळातलं असं जे मार्गदर्शन मिळालंय मलाही आणि बॉलर्सलाही. त्यामुळं नक्कीच आता पाहायला मजा येईल. आत्ताच कॅप्टननी बॉलरला कानमंत्र दिलाय. त्यामुळं बघूयात त्याच्या पद्धतीनं फील्ड सेटिंग चालली आहे.
सुरुवात जर अचूक झाली तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. तर पाहूयात हत्यारानं मारा कसा करतील आणि सिद्धेश्वर शुगर्सची स्टार्टिंग कशी येईल, ओपनिंग कशी होईल. तेच मी आहे. शेवटची इनिंग आजच्या दिवसाची. शेवटची विनवणी संतजनी परिसावी, माझा विसरण व्हावा देवा तुम्हासी. पुढे फार बोलो काही अवघे पायी विदित, तुका म्हणे पडेलो पाया करा छाया कृपेची. तशी कृपेची छाया आज झालेली आहे. आज टार्गेट आहे 55 रन्स, 48 चेंडू आणि त्या 48 चेंडू ठरवणार आहेत काय होणार आहे. पहिला बॉल शांत संयमी सुरुवात. पहिल्या बॉलला बघून कट केलाय आणि 48 चेंडूंमध्ये आता 47 चेंडूंमध्ये 54 धावांची गरज. त्यामुळं शांत संयमी कासवाची गती चालत सुद्धा सिद्धेश्वरी पूर्ण करू शकतात. त्यामुळे बघूयात नक्की ते कशी टेम्परामेंट ठेवतात, कसे पुढे जातात आणि बॉलर काय करतात. पुढचा चेंडू परत एकदा मिस, प्ले अँड मिस आणि वाईड बॉलचा इशारा. साक्षात शाहरुखचं दर्शन. दुसरी धाव. स्वतः MD साहेब त्यांच्या गोटात जाऊन उभारलेले आहेत. त्यांनी तिथून कोचिंग देऊन बॅट्समनना पाठवलेलं आहे. बघायचंय त्यांची जादू कशी चालते ती. आता परत एकदा सेम लाईनवरचा बॉल. मजा येते आज बघून ही मॅच, कारण सेम लाईन, मागची पण बॉलिंग सेम लाईनवर होती की समोरच्या बॅटरला स्क्वेअर कट मारायचा प्रयत्न करावा आणि मागं झेल व्हावा. मागं झेल करायला लावणारा बॉलर हा अत्यंत हुशार बॉलर मानला जातो आणि समोरच्या संघानं मागच्याच इनिंगमध्ये दाखवून दिलंय की चतुराईने केलेली गोलंदाजी मागं आउट करू शकते तुम्हाला. परत एकदा अचूक टप्पा. जे मगाशी दिसत होतं तेच पाहायला मिळतंय. फुल लेंथ डिलिव्हरीज यॉर्कर होतात. तसं पुढे टप्पा ठेवला जातोय जेणेकरून बॅट्समनला मारण्याची संधीच मिळू नये आणि ती शांतता कायम राहावी. त्यामुळं 45 चेंडूंमध्ये 52 धावांची गरज आणि रोहित लटाके 4 चेंडू त्यांनी संयम ठेवलेला आहे. पुढचा चेंडू सरळ, थेट सरळ समोर रेषेच्या बाहेर आणि हा चौकार चौकार चौकार. अतिशय उत्तम अशी बॅटिंग, संयमी बॅटिंग. माझ्या दृष्टीने अशा लवकर तर भेट चौकाट नावाचा शॉट आहे माझ्याकडं, कारण समोर येऊन बॅटरनं मारलाय. कॉन्फिडन्स आहे. समोर येऊन पॉवर प्ले सुरू आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले. ह्याच्यात जर 30च्या आसपास रन मारले तर सामना इजी खिशात आहे. कॉन्फिडन्स दाखवला बॅट्समननं. संयमासोबत सुद्धा आक्रमण फार महत्वाचं असतं. आक्रमण केलंच नाही तर बाउंड्री क्रॉस कशी होणार. खरंय. आणि तोच विचार घेऊन अर्ध पिच कव्हर करत बॅट्समन आला, बॉल टोलावला आणि थेट रेषेच्या बाहेर. बघूयात कसा कमबॅक करतील रोहित लटाके. परत एकदा वाईड सिग्नल. साक्षात नॅशनल अवॉर्ड विनिंग शाहरुखचं दर्शन. नॅशनल अवॉर्ड विनर शाहरुख. 2 महत्वाचे अंपायर आपले उन्हातानाचं क्रिकेटच्या प्रेमासाठी उन्हातानात खेळतायत प्रसाद भाई. परत एकदम मागे चेंडू थोडासा परत सीमारेषेकडे जाताना अचूक क्षेत्ररक्षण. चौकार अडवलेला आहे. मोलाचे 2 रन्स अडवलेले आहेत. टप्प्यावरती गोलंदाजी चाललेली आहे. बॅट्समनला कुठेच जास्त काही मारण्याची संधी मिळत नाहीये. एक चौकार जर सोडला तर 5 चेंडूंमध्ये थोडस शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. तरी सुद्धा जवळपास 8 रन आतापर्यंत 10 रन ओढून काढलेले आहेत बॅट्समननी. तरी शेवटचा चेंडू शिल्लक. थोडस रूम म्हणून मारायचा प्रयत्न, परंतु यश नाही.
आणि ओव्हरच्या शेवटी 10 रन 1 विकेट, सॉरी माफ करा, 10 रन 1 ओव्हरच्या षटकानंतर. काय सांगशील की ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरची सुद्धा सुरुवात झाली आहे, मागच्या इनिंगला सुद्धा सेम असं चित्र होतं, त्यामुळे शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल का, काय वाटतं? माझी तर इच्छा आहे सुपर ओव्हर व्हावी. मला बाई शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जावी, सुपर ओव्हर व्हावी. मला वाटतं क्रिकेट हा असा गेम आहे की एवढी चुरस निर्माण व्हावी क्रिकेटसाठी की एक वेगळा मराठी प्रेक्षक वर्ग क्रिकेटसाठी निर्माण व्हायला बघावा, नवीन टॅलेंट समोर यावं. आपलेही पोरं लेदर बॉल क्रिकेटमध्ये कॉम्पिटिशनला जावे, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुढे जावे, आंतरराष्ट्रीय स्तरावर जावे, आपलेही मराठी कॉमेंटेटर्स पुढच्या पुढे जावे, त्याच्यामुळे क्रिकेट वाढायला लागलं पाहिजे. जोशी सर, मी तुम्हाला एक नक्की सांगेन, सध्या भारतीय संघ टेनिस क्रिकेटमध्ये भारतीय संघ ज्यावेळेला निवडला गेला होता 2019मध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप झाला होता, त्यावेळेला भारतीय संघानेच वर्ल्ड कप जिंकला होता. आणि विशेष करून त्या संघामध्ये सोलापूरचा खेळाडू कृष्णा सातपुते कुरवडीचा खेळाडू खेळत होता. आणि आत्तासुद्धा जो भारतीय संघ निवडला गेलेला आहे टेनिस क्रिकेटमध्ये, त्याचा कप्तान म्हणून, कर्णधार म्हणून ज्याची निवड झाली आहे तो सुद्धा कृष्णा सातपुते, हा सुद्धा सोलापूरचाच आहे. जबरदस्त प्लेअर आहे कृष्णा सातपुते. मी स्वतः खेळताना बघितले, 2-4 प्लेअर खूप चांगले, कोकणातले 2 प्लेअर मला माहिती आहेत. तसेच आपले प्लेअर या शुगर क्रिकेट लीगमधून पुढं जावे, कारण क्रिकेट हा गरिबाला एक अत्युच्च स्टेप निर्माण करणारा, चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करणारा खेळ आहे. अचूक टप्पा परत एकदा, आणि तेवढीच परत एकदा हातवर शाहरुखचं दर्शन आणि एक अतिरिक्त धाव. ज्या पद्धतीने तू मगाशी म्हणालास की वेगळा मराठी प्रेक्षक वर्ग, परत एकदा अचूक टप्पा आणि बांधून ठेवलाय. अतिशय संयमी अशी गोलंदाजी या ठिकाणी इक्बाल तांबोळी यांच्याकडून पाहायला मिळते की एक लेदर बॉल क्रिकेटसाठी एक वेगळा मराठी क्रिकेट वर्ग तयार झाला पाहिजे. अतिशय उत्तम मगाशी तू बोललास. आणि मराठी समालोचन सुरू होताना दिसतंय, ज्या पद्धतीनं तेलुगू, तमिळ, भोजपुरी अशा विविध लँग्वेजेसमध्ये सध्या पॉडकास्ट होतं, तर मराठीला सुद्धा तेवढं नक्कीच लवकर महत्त्व प्राप्त होईल. पाहूयात पुढचा चेंडू, परत एकदा टोलावलेला आहे, पाहूयात ज्या वेगाने फिल्डरकडे चेंडू त्याच वेगाने बॉलरकडे परत, आणि अवघी 1 धाव. 39 चेंडूमध्ये 43 धावांची गरज, अजून एकही गडी धावबाद झालेला नाही. आणि नीट जर लक्ष दिलं, एक्झॅक्टली मी त्याच्यावरच येत होतं. इक्बाल भाई ज्या पद्धतीनं बॉलिंग करता, इक्बाल नावाचा एक पिक्चर आलेला होता, त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण बघून एक्झॅक्ट बॉलिंग केली आहे. पण या ठिकाणी जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन, केविन पीटरसन स्टाईल शॉट, झाडू शॉट, आलटी पलटी दे घुमा के, आणि घुमवून दिलाय. 4 रन मिळविलेत आणि संघाला पुढे नेलंय. आतापर्यंत प्रेशर बनताना दिसत होतं, थोडंसं सामना फसताना दिसत होता, पण फसलेला नांगर काढलाय. थोडासा थंड झालेला बॉयलर पुन्हा पिटविलाय. रंगतदार सामना केलाय बॅट्समननं, मजा आली आहे प्रसाद. सामना फसला, बॅट्समन घुसला आणि चौकार उडून काढला असं म्हणायला हरकत नाही. अतिशय असा खरडून चौकार, डायरेक्ट बॉलरच्या डोक्यावरती वार, प्लॅनिंग वरती वार. पाहूयात पुढच्या चेंडूला काय होतं. रोमांच मात्र तेवढाच आहे. इक्बाल परत एकदा तयार, कमबॅक करण्यासाठी तयार. आणि आता ह्या चेंडूला काय इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळेल का, ते हिरोचक. पाहूयात पुढचा चेंडू. अजून एकदा इम्प्रोव्हायझेशन, हवात आहे चेंडू. बघूया आता चौकार मिळेल का. पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, अप्रतिम अप्रतिम. ज्या पद्धतीनं मगाशी बॅट्समन घुसला, आत्ता फिल्डर बाउंड्रीमध्ये घुसला आणि चौका अडवून आणला. 2 धावा वाचवलेल्या आहेत, अनमोल धावा. ह्या 2 धावा शेवटी निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे ज्या पद्धतीनं जर्सी नंबर 9 रोहित शर्माची आठवण करून दिलीस रोहित. अतिशय उत्तम, जबरदस्त फिल्डिंग. मोलाचे 2 रन वाचवल्यात. इक्बालचा कमबॅक. बाहेरवरती जळणारे विरोधक अपोजिट डझन. या क्रिकेटच्या क्षेत्रात या वाघाचं वजन, जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे. परत एकदा सेम शॉट मारण्याचा प्रयत्न, थोडासा पेस कमी केलेला दिसला.
आणि मिस टाईम झालेला आहे. ओव्हर झालेले आहे 2 ओव्हर 18 रन्स, एकही गडी बाद नाही. अपेक्षेप्रमाणे सेम ग्राफवर चाललेलं, सेम इंटिग्रेशनवर चाललेलं हे इक्वेशन. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सुरू आहे. टाईम इज रिलेटिव्ह. जसा जसा टाईम चालत जाईल तसं तसं रनाची धावसंख्या कमी जास्त, रन रेट कमी जास्त आणि माझे हार्टबीट वाढेल सर. नक्कीच मी सेकंड सांगेन जोशी सर, आपण एक स्टँडअप कॉमेडियन आहात आणि या ठिकाणी आमच्यासोबत समालोचन करतात. बरेच प्रेक्षक या ठिकाणी येऊन बघून कौतुकाने जात आहेत, पण इथपर्यंत तुमच्यापर्यंत येत नाही. आत्ता तुमचे फॅन आले होते, भेटण्याचा प्रयत्न करतो पण ते भेटले नाहीत तुम्हाला. असो, पण या ठिकाणी नक्कीच आपण जो या ठिकाणी प्रिडिक्शन करतात डेफिनेटली एक खूप जबरदस्त प्रिडिक्शन आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतंय. दरम्यान आपण पाहूया, मैदानात जर पाहिलं तर नक्कीच आत्ताचं जर आपण एक सामन्याला जर थोडंसं पाहिलं तर नक्कीच इतिहास बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करायची गरज आहे. आज हा इतिहास घडणार आहे, कारण महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा जो सिकंदर होईल, जो बादशाह होईल, जो डॉन होणार आहे, जो विजेता होणार आहे, तो नक्कीच एक इतिहास घडवणार आहे. पण इतिहास घडवण्यासाठी एक हिंदीमध्ये असं एक म्हटलं जातं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. इथे इतिहास बदलण्यासाठी या मैदानात प्रत्येकाला प्रयत्न करावा लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. आणि मला आनंदाची गोष्ट ही सांगायची वाटते की आपल्याला भैया साहेबांनी जे या ठिकाणी संधी दिलेली आहे, प्रथम क्रमांकाचं 3 लाख रुपयाचं पारितोषिक सोलापूरच्या इतिहासामध्ये प्रथमच, आणि ते सुद्धा फक्त आणि फक्त साखर कारखान्याच्या एम्प्लॉईजसाठी, खेळाडूंसाठी या ठिकाणी ते ठेवलेले आहे. परत एकदा जबरदस्त बॉलिंग, सेम लाईनवर बॉलिंग करतायत सर सगळेजण. जे स्क्वेअर कट लाईन असते, स्क्वेअर कट लाईनवर बॉलिंग करण्याचा प्रयत्न, पेस काढून घेण्याचा प्रयत्न, जेणेकरून एज लागून मागं बॉल जाईल. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग पर्व सोलापूर 2025 सुयोग भैया गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची लीग. माझ्या सोबत आहेत गणेश दादा, गणेश जोशी. काय सांगाल सामन्याबद्दल? मी सामन्याबद्दल एवढेच सांगेल की काटा काय असतो, काटा मॅच काय असते, काटा मोडणं आमच्याकडे काय असतं की मोळ्याच्या मोळ्या भरून न्याव्या आणि अव्वाच्या सव्वा वजन करून काटा मोडावा. तशी एक एक्सलंट मॅच, जबरदस्त मॅच, दोन्हीकडून कोणी धीर सोडत नाहीये. मॅच जिंकण्याची जेव्हा दोन्हीकडून कोशिश होते त्यावेळेस तुंबळ लढाई होते. तो स्क्वेअर कट बॉल परत एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, टायमिंग सही नाही पण जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स करत थोडीशी मिसफिल्डिंग झाली. तिसरा रन जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. नॅचरल बॉर्न ॲथलेटिक बॉडी असलेले रुरल टॅलेंट आपल्याला समोर दिसतंय संजयराव. नक्कीच नक्कीच गणेश भाऊ. 33 चेंडूंमध्ये 37 धावा. संजय दादा, काय वाटतं आपलं 33 चेंडूमध्ये 37 धावा या ठिकाणी होतील का? एकंदर जर फलंदाजांची अपडेटेड स्कोअरबोर्ड आहे. 32 चेंडूंमध्ये 35 धावा. सामना नक्कीच तटीचा होणार आहे, पण इथे पुन्हा एकदा प्रसाद म्हणतोय तसं शोएब भाऊंनी घेतली आहे शाहरुखची पोझिशन. एक झालाय वाईड, एक अतिरिक्त धाव. आणि आपण जेव्हा बघतो ना, म्हणजे मला सांगायचं वाटतं इथे जेव्हा प्रसाद दादा ज्या वेळेला बोलतात, म्हणजे एक अतिशय लक्षात राहण्यासारखं एक वाक्य आहे, नाही नाही नाही. म्हणजे अगदी पंचसुद्धा खुश होतात, पंच तिकडनं इकडे पाहतात, एक छोटासा स्माईल देतात. म्हणजे हे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, नाही नाही नाही. काय वाटतं संजय दादा तुम्हाला? प्रसादचं समालोचन कालपासून सगळेजण ऐकतायत आणि अरे वा, प्रसादचं जे नाही नाही आहे याच्यावरती खरोखर सगळे प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, अंपायर असतील, स्वतः सुयोग भैया असतील, हे सगळेजण खुश आहेत. पण सगळेजण प्रसादला यामुळे म्हणतात नक्कीच. स्टँडअप कॉमेडियन आपल्यासोबत जोशी सर आहेत. 3 षटकांच्या नंतर 21 धावा या ठिकाणी आहेत. नक्कीच आपल्यासोबत स्टँडअप कॉमेडियन जोशी सर आहेत. आणि मला वाटतं नाही नाही यावर लवकरच स्क्रिप्ट तयार करतील असं वाटायला लागलेलं आहे. 30 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. थोडंसं मैदानामध्ये डिस्कशन चालू आहे, टॅक्टिक्स
सुरू आहेत, आडाखे बांधण्याची स्पर्धा सुरू आहे. कारण दोन्ही हे मेंदूशी युद्ध असतं. जो माणूस पहिल्यांदा आपला धीर सोडतो तो सामना हरतो. आणि काय टक्कर मॅच आहे की आपल्या शुगर इंडस्ट्रीमध्ये काम करणारे एम्प्लॉई एवढे टेम्परामेंटली टफ असू शकतात, एवढे सामने टफ होऊ शकतात असं मला वाटलं नव्हतं. पण त्याने आज माझा भ्रमाचा भोपळा फोडून टाकला आहे. कमाल मॅचेस झाल्यात आज. नक्कीच संजय सर, तेच मला तुम्हाला विचारायचं होतं की मागच्या सामन्यापासून जी अटीतटीची गोलंदाजी सुरू आहे दोन्ही बाजूनं, तर ह्या गोलंदाजीबद्दल काय सांगाल? टेनिस हा खेळ त्यातल्या त्यात हवेत उडवण्यासाठी ओळखला जातो, पल्लेदार शॉटसाठी ओळखला जातो. ज्या पद्धतीनं मागच्या मॅचपासून गोलंदाजीनं लक्ष वेधून घेतलंय त्याबद्दल काय सांगाल? खरं तर कालच्या दिवसापासूनच आपण बघू शकतो प्रसाद की गोलंदाजी हा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असा शॉट, चौकार. पंचांचा निर्णय अंतिम राहील, याचा कुणीही वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला सामन्याला सुरुवात करायची लगेच. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. आपण या ठिकाणी अतिशय नामांकित आणि अतिशय चांगले पंच आमंत्रित केलेले आहेत. नक्कीच आपण पाहतो शोएब आणि त्यासोबत त्याला साथ देतात ते प्रतीक या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतात. सोलापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचे संघ इथं आपल्याला खेळताना दिसत आहेत. हा एक एकीचा संदेश आहे. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग म्हणजे एक याच्यातून एकीचा संदेश असेल, उत्साह असेल आणि या खिलाडू वृत्तीमधून हे सगळेच साखर कारखाने पहिल्यांदा या सोलापूरच्या भूमीमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. गणेश, अशा प्रकारची क्रिकेट लीग यापूर्वी कधी घडली नव्हती. हा जो गोडवा साखरेचा आणि जल्लोष क्रिकेटचा म्हणत या लीगचं हे पर्व सोलापूर असंच पुढं वाढत जाणार आहे. 28 धावांमध्ये 28 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. पुन्हा अटीतटीचा हा सामना. काय वाटतंय? खरंच आपला जिल्हा हा इतिहास घडवणारा जिल्हा आहे, इतिहास घडवलेला जिल्हा आहे. ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्यावेळेस सुद्धा 4 दिवस या जिल्ह्यानं स्वातंत्र्य घेऊन दाखवलेलं होतं. आणि मी जबरदस्त शॉट, परत एकदा गॅपमध्ये चेंडू, पण अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन काढलेले आहेत या ठिकाणी. थांबायचं नाही, यस, थांबायचं नाही जवळ गाठत नाही शिखर. ज्याच्या मनगटात दम त्योच मैदानात टिकल. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग पर्व सोलापूर. 27 चेंडू 27 धावा. सुंदर असा हा शॉट. 1 धाव चोरलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. काय सांगशील प्रसाद? याला म्हणतात कॅल्क्युलेशन क्रिकेट. आपण पाहतोय फटकेबाजी होत नाहीये, मोठे फटके खेळले जात नाहीयेत, परंतु स्ट्राईक रोटेट केला जातोय. 1-2 धावा काढल्या जात आहेत. जिथे 2 धावा मिळायला पाहिजे 2 धावा घेतल्या जात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. संयमी क्रिकेट पाहायला मिळतंय. एक पेशन्स क्रिकेट जे असतं ते आपल्याला इथे अनुभवायला मिळतंय. यावेळेला फटका लगावलेला आहे. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण आहे. यावेळेला काय होणार आहे पाहूया. नशीब साथ देते का? हो, इथे मात्र नक्कीच पाहूया काय होते. नक्कीच पंचांचा इशारा अजूनही इथे आलेला नाहीये. आणि हे काय चाललंय? गडबड घोटाळा आपण पाहतो. तर ढुंडो रे साजना एक आपण पाहतो इथे मात्र नक्कीच मला वाटतं आतापर्यंत. आणि पंचांनी थर्ड अंपायरकडे दाद मागितलेले, रिव्ह्यू मागितलेला आहे. बाबा थर्ड अंपायर या ठिकाणी काय निर्णय देतील? खूप काही घडलं एवढ्या वेळामध्ये. धावबाद, त्याच्यासाठी अपील झाली, मिसफील्ड झाली, ओव्हरथ्रोचे रन ते कॅल्क्युलेट होतील. खूप काही घडतंय. अटीतटीचा सामना सुरू आहे. जे काही पर बॉल रन रेट येऊन ठेपलेला आहे त्यामुळे प्रेशर आता दोन्ही बाजूकडे राहणार आहे. कारण अचूक टप्प्यावरती जरी गोलंदाजी सुरू असली तरी सुद्धा सामना कुठेतरी फसताना पण दिसतोय. पण जे गॅप्स काढतायत दोन्ही बॅट्समन ते अतिशय महत्त्वाचं आहे. थर्ड अंपायरकडे रिव्ह्यूसाठी आपण थांबलेलो आहोत. हा खूप जे काही घडलं आत्ता
जर तो विकेट असेल तर परत एकदा मोमेंटम शिफ्ट होईल ते बॉलिंग टीमकडे. प्रसाद, आपण जेव्हा प्रेक्षक म्हणून बघत असतो, बऱ्याच वेळेला टी व्हीवर आंतरराष्ट्रीय मॅचेस पाहत असतो आणि त्यावेळेला अशा प्रकारची घटना घडते, त्यावेळेला आपल्याकडनं जो अपील केला जातो आपण काय म्हणतो, आऊट आहे, आऊट आहे. आणि इथे पाहायचं आपल्याला काय होणार आहे नक्कीच. नाही आऊट आहे, आऊट आहे नाही, मी कॉमेंट्री करतोय, अजून डिसिजन आलेलं नाहीये, अजूनही डिसिजन पाहिलं जातंय. मी टी व्हीवरच्या गोष्टी सांगतोय. हाच तो उत्साह ज्या उत्साहाबद्दल तुम्ही बोलत होतात. नाही, असा उत्साह थोडासा बिघडू शकतो. येस, आणि थर्ड अंपायरचा कॉल आलेला आहे, नॉट आउट. त्यामुळे या धावा या ठिकाणी नक्कीच ग्राह्य धरल्या जातील. 3 धावा. खूप सुंदर असा हा आत्ताचा क्षण सगळ्यांनी पाहिला. या जगात शक्यतो सगळेजण पहिलं, दुसरं, थर्ड काय महत्वाचा असेल तर मला वाटतंय ते थर्ड अंपायर हा नेहमी महत्वाचा असतो. नाहीतर लोक पहिलं येण्याचा प्रयत्न करतात, पण 3ऱ्या नंबरला एक विशेष मान देण्याचं काम गणेश भाऊ या ठिकाणी थर्ड अंपायरने केलेलं आहे. आणि थर्ड अंपायर बद्दल सांगायचं झालं तर जंटलमन क्रिकेट हा जंटलमॅन लोकांचा खेळ आहे असंही म्हटलं जातं. परंतु मला हा प्रश्न आहे, साधारण थर्ड अंपायर वगैरे किंवा रिव्ह्यू अंपायर किंवा ह्या सगळ्या गोष्टी, टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या साधारण 1999च्या नंतर अस्तित्वात आल्या. पण प्रश्न असा आहे की त्यापूर्वीचा स्कोर 4 ओव्हर्सच्या नंतर 33 धावा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 चेंडूंमध्ये 22 धावांची आता गरज आहे. खेळ थोडासा शिफ्ट घेतोय, ट्रान्झिशन येतंय. आता चेंडू 24 आहेत, धावा 22 आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत सर प्रसादला विचारूया आपण. 24 चेंडू 22 धावा आहेत. काय वाटतं प्रसाद, कोणत्या संघाच्या दिशेने सामना झुकेल? सामना त्याच संघाच्या बाजूने झुकेल जो निधड्या छातीनं सामोरं जाईल आणि जे मोमेंटमध्ये स्वतःकडे ठेवण्यामध्ये यशस्वी राहील. जर बॅट्समनने गॅप अचूक भेदले तर 22 रन सोपे आहेत, पण जर टप्पा चिकट असेल तर मात्र हे 22 रन 220 रनांसारखे इथून पुढच्या येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पण सध्या मला असं वाटतंय की अंपायरचं पारडं सगळ्यात जड आहे. नाही, नक्कीच. आणि आपण जोशी सरांकडे वळूया, गणेश जोशी सरांना विचारूया. काय वाटतं सर, आपल्याला सामना कोणत्या दिशेने झुकेल असं वाटतंय? मला वाटतंय सुपर ओव्हर ठरवेल, ते टाय होईल सामना आणि सुपर ओव्हर मध्ये जाईल. कारण मला आज शेवट ड्रामा बघायचा आहे, ड्रामा ऑन लाईव्ह फील्ड मला बघायचंय सुपर ओव्हर झालेलं. कारण दिवसभर एवढे चांगले गोष्टी बघितल्यात. परत एकदा चांगला स्क्वेअर कट, चपाती शॉट, जबरदस्त शॉट, तेंडुलकरांची आठवण, खतरनाक शॉट, माझा सगळ्यात आवडता शॉट आहे हा. खूप क्लासिक शॉट, मजा आलेली शॉट बघून संजय राव. प्रशांत यांनी आज चौकार मारलेला आहे. सुंदर क्लासिक शॉट. गणेश, तू म्हणालास तसं सामना अटीतटीचा जरी झाला सर तरी शेवटी MSCL यामध्ये विजय मात्र एकीचा होणार आहे. हा गोडवा साखरेचा आहे. इथे कोणती एक टीम जिंकणार आहे, कोणी हारणार आहे असं चित्र नसणार आहे. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग यामध्ये विजय अंतिम जर कोणाचा असेल तर तो एकीचा आहे. मला वाटतं या ठिकाणी हा गोडवा साखरेचा आणि जल्लोष क्रिकेटचा आहे. IPL मध्ये जसं म्हटलं जातं युनायटेड बाय, त्या पद्धतीने डिवायडेड बाय टीम्स आणि युनायटेड बाय शुगर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डिवायडेड बाय टीम्स, युनायटेड बाय शुगर. त्याच साखरेच्या गोडव्यामध्ये एक झालेली ही सगळी खेळाडू मित्रमंडळी. 22 चेंडू 17 धावा, 17 पे 17. राजू कोळी आहेत स्ट्राईक वरती. रोहित लटके यांची गोलंदाजी. सुंदर असा हा छोटासा डिफेन्सिव्ह शॉट, एक धाव त्यात चोरलेली आहे. प्रशांतजी स्ट्राईक वरती आलेले आहेत. 21 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे.
गणेश जोशी अप्रतिम. सर, आपण नेहमी स्टँडअप कॉमेडी करता, त्यातले काही डायलॉग्स इथे सूट होत असतील तर आपण थोडेसे बोललात तर बरं होईल. काय वाटतं क्रिकेटमध्ये आणि तुमच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये एकसारखे समान कुठले काही डायलॉग होत असतील तर? म्हणजे मला एक डायलॉग आठवतोय, आमच्या काकूचा बायसेप जो आहे त्याच्याबद्दलचा, अगदी त्या पद्धतीने इथे काही डायलॉग्स आठवले आपण स्टँडअप कॉमेडी करताना मारता, त्यातला एखादा डायलॉग इथे सांगितलं तर खूप बरं होईल. डायलॉग नाही पण सर, स्टँडअप कॉमेडी करताना एक महत्त्वाचं असतं, दिवस तुमचा असावा लागतो. ज्या दिवशी दिवस तुमचा नसतो, कोणच हसत नाही आणि घरी जाऊन तुम्ही विचार करता करिअर बदलावं का काय म्हणून. ज्या दिवशी दिवस तुमचा, त्या दिवशी आरिफ काझीने खेळलेली खेळी तुम्ही खेळू शकता. त्या दिवशी विनोदनं खेळलेली खेळी किंवा तुम्ही खेळू शकता. समाधाननं घेतलेले 2 जबरदस्त कॅचेस तुम्ही घेऊ शकता. आणि आत्ता बघितलेले मागच्या इनिंगमध्ये घेतलेले 2 मॅजिकल कॅचेस तुम्ही 3 मॅजिकल कॅचेस तुम्ही बजू शकता. तर इट्स अबाउट मॅजिक. आय बिलीव्ह इन मॅजिक. क्रिकेट इज अबाउट मॅजिक. एव्हरीथिंग इज अबाउट मॅजिक. यू हॅव टू बिलीव्ह इन इट सर. शोधू नका लॉजिक, बघा MSCLचं मॅजिक. ह्याच गोष्टीला पुढे घेऊन जाईल की दिवस असणं महत्त्वाचं. पण आजचा दिवस कुणाचा आहे हे कळणं आता सध्या थोडंसं अवघड झालंय. कारण पहिल्या 2 चेंडूंवरती प्रेशर बॉलरवरती गेलं होतं, पण तो कमबॅक तेवढाच अप्रतिम होता. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या ठिकाणी रोहित लटाके पहिली ओव्हर जेवढी अप्रतिम टाकली होती. पाहूयात या चेंडूला काय होईल. टोलावलेला आहे, परत एकदा कट मारलेला आहे, पण एकच धाव. जोरात चेंडू खेळायचा प्रयत्न, पण तेवढीच अचूक अशी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळत आहे. त्यामुळं जे मगाशी आपल्या दोघांचं बोलणं झालं गणेशदा, तसं काहीतरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे की शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल. आत्ता 5 ओव्हर नंतर धावफलक आहे 41 रन, एकही विकेट, एकही गडी न गमावता. त्यामुळे संयमानं खेळतात, विकेट्स भरपूर आहेत, त्यामुळे धैर्यानं ते शेवटपर्यंत जाऊ शकतात. धावसंख्या कमी असली तरी सुद्धा निधडी छाती बॉलर्सची गरजेची आहे. काय सांगशील गणेश दादा? नाही, बॉलर्सची निधडी छाती आहे, कारण त्यांनी कधी आत्तापर्यंत बघितलं डिफेन्सिव्ह क्रिकेट कोणीच खेळलेलं नाही ना. बॉलर्सने खेळलंय आणि बॅट्समनने आत्तापर्यंत चांगलं क्रिकेट दाखवलंय. आपले इम्प्रोव्हायझेशनमध्ये विकेट टाकून दिलेली नाही, होल्ड करून धरले पोझिशन, स्ट्राईक रोटेट केले, स्वतःला गो ऑन केलेलं नाही. एखादा लालची फटका मारण्यामध्ये कोण गेलेलं नाही. स्क्वेअर कटचा एक चांगला फटका मिळाला, पण त्याच्यानंतर वाईट फटका कोणी मारलेला नाही सर आत्तापर्यंत. नाही, 50-50चं फॉर्मॅट आपण बघितलं असेल इंटरनॅशनल लेवलचं. ते जेव्हा 2020मध्ये आलं तेव्हा आपल्याला ॲग्रेसिव्ह क्रिकेट दिसलं. टेनिस क्रिकेटमध्ये पण तेच आहे. साधारण पूर्वीच्या काळी 15 ओव्हरचे सामने खेळले जायचे. 15 ओव्हरचे जेव्हा 8 ओव्हरमध्ये कन्वर्ट झाले त्यावेळेला ॲग्रेशन हे क्रिकेटमध्ये वाढत चाललेलं आहे. तुम्ही बघा, जर आपण भविष्यात जर 5 ओव्हरचे सामने खेळवले तर याच्यापेक्षाही ॲग्रेसिव्ह क्रिकेट आपल्याला इथे खेळताना लोक पाहायला मिळतील. त्यामुळे प्रत्येक चेंडू इथे ॲग्रेशनने खेळला जातो, प्रत्येक चेंडू ॲग्रेशनने टाकला जातो, प्रत्येक चेंडूवरती जो वार केला जातो फलंदाजाकडनं तो सुद्धा ॲग्रेशनने केला जातो. अगदीच फॉर्मॅट जेवढा छोटा, मनोरंजन तेवढं तगडं. परत एकदा कट मारलेला, 1 धाव, शांततेत खेळतात बॅट्समन. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बढिया असं रनिंग बिटवीन द विकेट्स. प्रेशर येऊ देत नाहीत, बॉल बाय बॉल शांततेने बघून संयमाची खेळी या ठिकाणी प्रशांत आणि राजू कोळी या दोघांकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं सिद्धेश्वर शुगर्सचा सध्याचा स्कोर आहे 43 रन. सॉरी, माफ करा, 42 रन. 1 रन शॉट होता. परत एकदा टोलावलेला आहे चेंडू, हवेत आहे आणि हा गगनचुंबी सिक्सर. बॉलर रुसला, बॅट्समन हसला आणि हा चेंडू रेषे पार गेला. परत एकदा प्रेशर बॉलरवरती जे छोटं टार्गेट आहे ते अजून अजून छोटं लहान होत जाताना दिसतंय. आणि हा फटका प्रशांतनं हाणला. पाहूयात पुढच्या चेंडूला काय होईल. अजून एक शॉट मारलेला आहे, मागचा शॉट, आणि प्रेशर दिसलेला आहे. चेंडू स्पिन झालेला आहे, परत 2 धावा. आत्तापर्यंत संयमानं खेळलेल्या संयमाचं हे फळ आहे. आंबा हळूहळू पिकायला लागलेला दिसतोय आपल्याला, सामना पिकत आलेला दिसतोय. कारण हळूहळू आता कोणीतरी रेस करणार आहे धावसंख्येकडं, कोणीतरी विकेट घ्यायचा प्रयत्न करणार आहे. सगळेजण आता
एक हुरूर निर्माण झाले हृदयामध्ये, एक थोडीशी इलेक्ट्रिक वायर निर्माण झाली, कारण सामना जिंकण्याकडे चाललाय. परत एकदा जोरात मारायचा प्रयत्न, 1 मिस टाइम, एकच धाव आणि परत एकदा प्रसाद भाई हृदयामध्ये दडदड वाढलेली आहे. 14 चेंडू, 4 धावांची गरज. ठक 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 ठक. पण अजूनही काही होऊ शकतं. मला चांगलं आठवतंय साऊथ आफ्रिकेचा तो गेम होता जेव्हा 3 विकेट्सची गरज होती आणि अवघ्या 4 धावांची गरज होती. साऊथ आफ्रिकेला तिथून सामना खेचून आणला होता. इथे तसं काय होईल का? इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न, अपील, जोरात अपील, आणि यावेळेस अंपायर म्हणाले हो हो आणि हो. थर्ड अंपायर कडे मागणी या ठिकाणी केलेली आहे. रिव्ह्यू. अंपायर फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात, फलंदाजांना रिव्ह्यू नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा जो काही निकाल असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. जंटलमॅन गेम आहे, रिस्पेक्ट केला पाहिजे आपण पंचांचा. जो काही निर्णय असेल त्याला आपण मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. अंपायर आहेत नक्कीच, आणि एकदा नक्कीच आपण मान देत आहे, सन्मान देत आहे, त्याबद्दल आपले या ठिकाणी नक्कीच आम्ही कौतुक करू. 2 पाय अतिशय उत्तम पद्धतीने रोवून जे अंपायर तिथे उभे आहेत ते प्रत्येक चेंडू अचूक पद्धतीने पाहतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे खेळाडूंचे तेवढंच कर्तव्य आहे. आणि परत एकदा रोचक सामना होत जातो. पहिला विकेट, पहिला गडी बाद झालेला आहे आणि या ठिकाणी स्कोर झालेला आहे 51 रन. 1 विकेटच्या नुकसानावरती 6व्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. यानंतर उरतील 12 चेंडू. किती धावा बघूयात. सध्या गरज आहे 13 चेंडूंमध्ये 4 धावांची. प्रेशर दोन्ही बाजूला. आत्ताच विकेट पडलाय. काय होईल पुढे पाहणं रंजक ठरेल. फिल्डिंग मध्ये बदल, जवळ आणलेत सगळे फिल्डर, आणि डीप मध्ये डावखोऱ्या फलंदाजासाठी परत एकदा प्रोटेक्शन मारलंय. परत फुल टॉस, चान्स दिलाय. हा विनिंग बॉल टाकून दिलाय त्यांच्या पारड्यात आणि जबरदस्त फुल टॉस कन्वर्ट केलाय, चौका मारलाय आणि परत एकदा बॉल तिथंच गेलाय जिथं बॉल हरवून कटाळलाय. आणि आम्ही बॉल देऊन कटाळला. ज्या पद्धतीनं शेवटचा हा विनिंग शॉट मारलेला आहे, विजय या ठिकाणी खेचून आणलेला आहे. सिद्धेश्वर शुगर्स यांनी 9 विकेट्सने हा सामना जिंकलेला आहे. ज्या पद्धतीनं राजू कोळी यांनी फलंदाजी केलेली आहे, अतिशय अप्रतिम, संयमी, शांत आणि अप्रतिम अशी गोलंदाजी सुद्धा त्यांनी केली होती. 4 विकेट्स 2 ओव्हर करून 19 धावांच्या बदल्यात त्यांनी दिले होते. आणि राजू कोळी यांच्याच मनगडावर सजणार ते स्मार्ट वॉच जे मिळतं MSCLच्या मॅन ऑफ द मॅच साठी. काय सांगाल संजय सर? नक्कीच प्रसाद, राजू कोळी यांची धडाकेबाज खेळी